हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1 वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोहेला पोहे वापरतो ते आहेत हे पोहे. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. तर एका साईडला पॅन गरम केलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला जे पोहे घेतले आपण ते घालायचे आहेत. एकदम भन्नाट चवीचा आज मी तुम्हाला नाश्ता दाखवणार आहे. तर पोहे घातल्यानंतर आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करायचं आहे. पॅनमध्ये पोहे घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनटं त्यामध्ये पोहे ठेवायचे आहेत. तर 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर मी ते एक चाळण घेतलेली आहे. तर चाळणीमध्ये आपल्याला ते पोहे सगळे काढून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये सगळे पोहे काढल्यानंतर आपल्याला पोहे थंड करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर आपण पोहे थंड करून घेऊया. तर पोहे थंड झालेले आहेत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पोहे थंड झालेले ते आपल्याला घालायचे आहेत. नेहमीचे कांदा पोहे खाऊन आपण कंटाळतो. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे आणि इथे मी 4 चमचे दही घेतलं होतं. तर हे फ्रेश दही असल्यामुळे खूप जास्त आंबट नाही आहे. जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर तुम्ही इथे 2 चमचेच वापरा. दही घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही मी त्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने इथे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटून घेतलेलं आहे. तर वाटल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर वाटताना आपण 1 वाटी भरून पाणी घातलं होतं. त्यानंतर आपल्याला पाणी लागेल तसं आपण घालूया. अगदी भन्नाट चवीचा नाश्ता आहे. तुम्ही जर या पद्धतीने केला तर नेहमीच कराल. तर एका बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतं आहे. त्यानंतर आपण थोडंसं परत पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपला उत्तप्पा एकदम मऊ लुसलुशीत होणार आहे. इथे आपण सोडा किंवा इनोचा कशाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. तर व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. मिरच्या घातल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला होता. कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी 1 गाजर किसून घेतलं होतं. गाजर घातल्यानंतर आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. तर सगळ्या भाज्या वगैरे घातल्यानंतर परत आपल्याला अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हेल्दी हा नाश्ता आहे. मुलांना नक्की आवर्जून करा. ह्या पद्धतीने जर केला तर मुलंसुद्धा खुश होतील. तर पीठ व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनला आपल्याला आधी तेल लावायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा इथे वापरू शकता. तर व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला तव्यावर घालायचं. इथे मी 2 पळ्या इतपत पीठ घातलेलं आहे. खूप जास्त आपल्याला पातळसुद्धा नाही करायचा किंवा जाडसुद्धा नाही करायचा. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा. तर व्यवस्थित पळीने पसरून घेतल्यानंतर एका साईडने छान आपल्याला होऊन द्यायचं आहे. नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. अगदी भन्नाट चवीचा हा उत्तप्पा होतो. तर पाहू शकता आपली दुसरीसुद्धा साईड छान अगदी व्यवस्थित भाजलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत आपला उत्तप्पा इथे झालेला आहे. तर छान व्यवस्थित दोन्हीकडनं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा इथे करून घ्यायचा आहे. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा.
तर आपण जो पहिला उत्तप्पा केला अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा करून घेतलेला आहे. नेहमीचे पोहे खाऊन किंवा उपमा खाऊन आपल्याला कंटाळा येतो, मग काहीतरी नवीन शोधात असतोच आपण. म्हणून मी तुमच्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बघा, आपण उत्तप्पा घातल्यानंतर एक साईड छान अगदी व्यवस्थित भाजलेली आहे. तर पलटी करून आपली दुसरीसुद्धा साईड भाजून घेऊया. या उत्तप्प्यांना तेलसुद्धा अगदी कमी लागतं, फारसं ह्या रेसिपीसाठी तेल लागत नाही. तर दोन्ही साईडनी छान असा भाजलेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये हा सुद्धा उत्तप्पा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे उत्तप्पे करून घेते. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. तर आपण इथे पाहू शकता तुम्ही, मी तिसरासुद्धा उत्तप्पा करून घेतलेला आहे. पळीने छान आपल्याला व्यवस्थित तव्यावर पांगवायचा आहे आणि हा सुद्धा दोन्ही साईडनी छान असा खरपूस मी भाजून घेते. तर दोन्ही साईडनी इथे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तर इथे आपले उत्तप्पे तयार आहे. त्या पिठामध्ये 8 वगैरे उत्तप्पे होतील, पण इथे मी 4च करून घेतलेले आहे. नंतर बाकीचे घरातले आल्यानंतर करणार आहे. त्यासोबत तिथे मी कैरीची चटणी घेतलेली आहे. तुम्हाला माझी आजची उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया. बाय.